उद्धवजी ठाकरे यांनी विधिमंडळात जावं असं संजय राऊतांना वाटतंय, परंतु संजय राऊत उभाटा गटाला जनतेनं नाकारलंय. आता उद्धवजी ठाकरे विधिमंडळात जातील का नाही, आमदारकीला पुन्हा संधी मिळेल का नाही, हे तुमच्यावर अवलंबून नाही, उभाटा गटावर अवलंबून नाही, तर काँग्रेस ठरवणार आहे. तुमचा पक्ष काँग्रेस धार्जिना झालाय. आता काँग्रेसने आशीर्वाद दिले, काँग्रेसनं उपकार केले तरच उद्धवजी ठाकरे यांना विधिमंडळामध्ये आमदारकी मिळणार आहे. खरं तर एक काळ होता ज्या वेळेला शिवसेनेचा आवाज, उभाटा गट अस्तित्वात येण्याच्या आधी शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत होती, तेव्हा तुम्हाला स्वाभिमान आणि सन्मान होता. परंतु आता तुम्ही स्वाभिमान काँग्रेसकडे गहाण ठेवलाय. आमदारकीसाठी तुम्हाला सोनिया गांधी समोर जाऊन मुजरा करावा लागणार आहे, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. देवेंद्रजी फडणवीस यांनी काय बोलावं हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊत बोलू नका, पडू नका. जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते, तेव्हा तुम्ही या इतिहासाचा अपमान केला होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा अपमान केला होता. अशा पद्धतीची वक्तव्य करून, मुक्ताफळ उधळून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, महाराष्ट्राचा अपमान करण्याचं पाप संजय राऊतांनी तुम्ही केलं होतं. आणि सौदेबाजी जी भाषा तुम्हाला शोभत नाही, कारण तुम्ही हिंदुत्वासोबत सौदेबाजी केली आणि हिंदुत्व विकून टाकलं, हिंदुत्वाशी प्रार्थना केली, बाळासाहेबांचे विचार सोडले आणि सौदेबाजी करून तुम्ही आपला अख्खा पक्ष काँग्रेसला विकला. या सौदेबाजीमध्ये राऊतांना काय मिळालं, तर राऊतांना येणारी राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी राहुल गांधी सोबत डील करण्याचं काम, सौदेबाजी करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलंय. देवेंद्रजी फडणवीस हे हिंदुत्ववादाचे पाईक आहेत. देवेंद्रजी फडणवीस 3 वेळेला जनतेच्या आशीर्वादानं, मागच्या दारानं नाही, जनतेच्या आशीर्वादानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांना कुणाशी काय कसं बोलायचं हे सगळं माहित आहे. परंतु तुम्ही तोंड उघडलं की गटार गंगा बाहेर येते. त्याच्याकडे जरा लक्ष द्या. येणाऱ्या काळामध्ये मागेही जनतेनं तुम्हाला धडा शिकवलाय, येणाऱ्या काळामध्ये देखील जनता तुम्हाला धडा शिकवत राहील. भोंदू बाबा खरात नंतर संजू बाबा राऊत यांनी नवा धंदा उघडलाय. जसा भोंदू बाबा खरात लोकांना फसवायचा आहे, तसं संजू बाबा राऊत हे भविष्यवाणी सांगून लोकांना फसवण्याचं काम करतायत. कुणाचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष विलीन होईल, कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये. कारण उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. ते जनतेतून निवडून आलेले आहेत. परंतु उभाटा गट येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतलेली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं भोंदू बाबा खरात यांनी दुकान मांडलं होतं, तसं संजू बाबा राऊत हे दुसरं दुकान मांडतायत आणि भविष्यवाणी करतायत. कोण रामशास्त्री आहे, कोण कामशास्त्री आहे हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडू नये. कारण संजय राऊत आणि उभाटा गट स्वतः हरामशास्त्री आहेत. आणि कामशास्त्रामध्ये तर संजय राऊतांची पीएचडी झाली. अलिबागच्या बंगल्यामध्ये संजय राऊत नेमकं काय काय पीएचडी करतात हे महाराष्ट्राने बघितलंय. अलिबागच्या बंगल्यातले काळे कारनामे हे लोकांसोबत आले, लोकांसमोर आले, तर संजय राऊत तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं हरामशास्त्री संजय राऊत आहेत. आणि कामशास्त्रीमध्ये देखील पीएचडी करण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. इतरांना तोंड उघडायला लावू नका, तुमचं तोंड काळं झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल जनतेनं दिलाय. विधानसभेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक, महापालिकेच्या निवडणुकीत, या 3ही निवडणुकीमध्ये जनतेने सांगितलंय की खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे, खरी राष्ट्रवादी अजितदादा पवार, सुनेत्राताई पवार यांची आहे. त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झालंय. आता कोर्टावर काय निकाल येईल तो कोर्ट निश्चितपणे देईल. परंतु संजय राऊत आणि उभाटा गटाचा हक्क आता शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर उरला नाही. कारण तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली, त्यामुळे जनतेनं तुम्हाला नाकारले. जनतेच्या न्यायालयामध्ये खरी शिवसेना एकनाथजी शिंदेचीच आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.